नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण डाळीचे लाडू जे आहेत ते कसे बनवायचे आहेत ते बघूया। आता हे बघा, आपण 1 किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ म्हणण्यापेक्षा जी हरभऱ्याची डाळ आहे ती आपण दळून घेतलेली आहे, थोडीशी जाडसर आणि रवाळ पद्धतीने आपल्याला ही डाळ जी आहे ती हे करायची आहे, दळून आणायची आहे गिरणीवरून। आणि यामध्ये आपण काय केलेलं आहे, 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे, थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। आता 1 चमचा आपण सुंठ पावडर घालणार आहोत आणि यामध्ये तुम्ही जायफळ पावडर आवडत असेल तर थोडीशी जायफळ पावडर पण वापरू शकता। हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं। एकदम पाणी नाही घालायचे, कारण ते सैल होऊ शकतं। आपल्याला पिठाचा गोळा जो आहे तो घट्ट मळायचा आहे, तर व्यवस्थित आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून आपण हे सर्व पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहोत। फक्त ज्यावेळेस हरभऱ्याची डाळ जी आहे, रव्याचे आपले डाळीचे लाडू करताना नेहमी आपल्याला हरभऱ्याची डाळ जी आहे ती गिरणीवरून थोडीशी रवाळ पद्धतीने आपल्याला दळून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण पिठाचा जो गोळा आहे तो तयार केलेला आहे। आता तेल ठेवलेलं आहे आपण तापण्यासाठी। आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एकतर असे वडे सोडतो त्या पद्धतीने आपण हे बनवू शकतो, किंवा याच्या पुऱ्या पण आपण बनवू शकतो। तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवते। तर हे बघा, आपण छोटे छोटे गोळे जे आहे, जसे आपण भजे काढतो त्या पद्धतीने थोडेसे छोटे छोटे करून आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर गॅस जो आहे तो मीडियम आचवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। आता हे बघा, आता हे छानसे याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। ते हे बघा, हे छानसे आपले तळून झालेले आहेत, तर ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता आपण याच्या पुऱ्या पण बनवू शकतो। पाहिजे असेल तर जशी आपण खायची पुरी असते तेवढी पुरी पण बनवू शकतो, किंवा हातावर आपण छोट्या छोट्या पुऱ्या जरी केल्या तरी त्या पद्धतीने आपण ह्या पुऱ्या ज्या आहे त्या अशा पद्धतीने तळू शकतो। तर अशा सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या बनवून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या पण तळू शकतात, पण आपण ह्या छोट्या छोट्या हातावर थापून आणि तळून घेतलेले आहे। झटपट पण होतात आणि आपल्याला याचा चुरमा करावा लागतो। आता हे बघा, ह्या पुऱ्या ज्या आहे त्या व्यवस्थित आपण तळून काढून घ्यायच्या आहे। याचं छानशा हे तळल्यानंतर हे बघा, आता हे तळल्यानंतर थोडंसं कोमट असतानाच याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे। तर सगळे तुकडे आपण ह्या पुऱ्यांचे करून घेणार आहोत आणि हे मिक्सरला जे आहे ते आपण फिरवून घेणार आहोत। आता हे बघा, मिक्सरला आपण हे फिरवून घेतलेलं आहे। आता ते एका चाळणीमध्ये आपण चाळून घेणार आहोत। जे थोडंसं जाडसर जे निघेल ते आपण परत मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर आता हे सगळं व्यवस्थित आपण चाळून घेतलेलं आहे। आता आपण पाक बनवणार आहोत। आता 1 किलो डाळीच्या पिठासाठी आपण 1 किलो साखर घेतलेली आहे। आता साखर भिजेल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मी यामध्ये 2 कप, मोठे 2 कप भरून पाणी घातलेलं आहे। आता हे बघा, यामध्ये आपल्याला ही पिठी साखर घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साधी साखर घेतली तरीही चालून जाते, पण माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी पिठी साखर घातलेली आहे। आता याला पाक जो आहे तो व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचा। फक्त ज्यावेळेस आपण पाक करतो त्यावेळेस आपल्याला सारखं हलवत राहावं लागतं आणि हा जो फेस येतो किंवा ही जी मळी येते तर ही आपल्याला काढावी लागते। तर आपण 1 चमचाभर यामध्ये दूध घालून घेणार आहोत आणि हा जो वरच्या पाकाचा जी मळी येते ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आता हा जो फेस आलेला आहे हा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा। हे बघा, तर आपल्या पाकावरची जी मळी येते साखरेवरची ती आपली निघून जाते। तर अशा पद्धतीने आपल्याला हा पाक जो आहे तो व्यवस्थित तयार करायचा आणि झाल्यानंतर हा चेक करत राहायचा मध्ये मध्ये की कशा पद्धतीने आपला हा पाकाची पूर्णपणे व्यवस्थित एकतारी पाक जो आहे तो आपला झाला पाहिजे। आता हे बघा, अशा पद्धतीने आपला व्यवस्थित पाक झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, यामध्ये थोडा थोडा करून पाक यामध्ये घालणार आहोत आणि ह्या मिश्रणामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाक पण एकदम पूर्ण सगळा घालायचा नाही आहे, व्यवस्थित थोडा थोडा करून याचं मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, सगळा पाक जो आहे तो एकदम व्यवस्थित आपला यामध्ये पुरलेला आहे। तर हे बघा, सगळे मिश्रण आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे।
आता याला 2-3 तास जो आहे 2-3 तास ठेवू शकता किंवा रात्रभर पण तुम्ही अशाच पद्धतीने झाकून ठेवू शकता. तर हे बघा आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर 2-2.5 तास आपण ठेवलेलं आहे आणि थोडंसं कोमट असतानाच आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत. जर याचं थोडंसं हे झालं, आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाडू जे आहे ते बनवून घ्यायचे आहेत. आता थोडं जर लाडूचं प्रमाण थोडंसं कोरडं वाटलं तर थोडंसं दुधाचा शिपका मारून तुम्ही हे लाडू जे आहे ते बनवू शकता.